काय रे, विसरलात तर नाही ना दादाला? किती म्हटलं ना की आता नाही बोलायचं, तरी मन काही राहत नाही बघा. माझ्या तमाम बारामतीकरांनो, आज तुमच्याशी संवाद साधताना मन थोडं जड झालंय. खरं सांगू तर बारामतीमध्ये कधी पोट निवडणूक लागेल असं तुम्हाला काय, मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं. पण नियती पुढे कोणाचंच काही चालत नाही बघा. ज्या बारामतीत मी विकासाची गंगा आणली, रात्रंदिवस एक करून ज्या बारामतीचा कायापालट केला, आज त्याच बारामतीत ही पोट निवडणूक आपल्या समोर उभी आहे. आज तुमच्या समोर सुनेत्रा उभी आहे. बारामतीचा विकास आणि आपला हा घरचा वारसा पुढे नेण्यासाठी ती मैदानात आहे. माझ्यावर जसं भरभरून प्रेम केलं, जो विश्वास माझ्यावर दाखवलात, तसंच प्रेम आणि आशीर्वाद सुनेत्राला सुद्धा द्या. तिने मला आजवर प्रत्येक संकटात साथ दिली आहे. आता तिला तुमच्या साथीची गरज आहे. बारामतीकरांनो, लक्षात ठेवा, ही निवडणूक फक्त एका जागेची नाही, तर बारामतीच्या अस्मितेची आणि इथल्या चालू राहिलेल्या विकासाची आहे. मी तिथे नसलो तरी माझा शब्द आणि माझी ताकद सुनेत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. निकाल लागल्यावर तिला विजयी गुलाल लागलेला पाहणं हे माझ्यासाठी सर्वात मोठ्या आनंदाचं असेल. आणि शेवटी एकच सांगतो, जसे आजपर्यंत माझ्या मार्फत आपण बारामतीकरांनी मताधिक्याचे अनेक रेकॉर्ड केले, यावेळेस देखील एक नवीन रेकॉर्ड कराल आणि नेहमीप्रमाणे विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याची परंपरा कायम ठेवाल अशी आशा व्यक्त करतो. चला, निरोप घेतो. सांभाळून घ्या. तुमचाच दादा. दिसले समोरी हसले घोरी, रुसले नभाशी हवे, सुटले धागे उरले मागे, उसासे सुन्या काळजा